मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी तेजल तुमचं स्वागत करते माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज आहे मंडे। 2-4 दिवसांपासून जेटलॅग होता, पण काल रात्रीपासून आमची गाडी थोडीशी ट्रॅकवर आलेली आहे। सो आज मस्त झोप झाली, म्हणजे काल रात्री मस्त झोप झाली। आणि आज सकाळी मी आता उठली, मस्त चहा वगैरे पिला, त्यानंतर 2-3 कामं होते ते उरकले, ब्रेकफास्ट वगैरे केला आणि आता मी जेवणाची तयारी करते। तर आज बनवणार आहे आलू पालक पराठा आणि टोमॅटो सूप। तर त्याचंच आता प्रिपरेशन करत होती। तर येस, आता तुम्हाला दाखवते मी कसं बनवते। तर आज इथे 11 डिग्री टेम्परेचर आहे, म्हणजे ऊन भरपूर येतो, तोंडावर येते, तुम्हाला जसं समजतंय। पण थंडी असल्यामुळे इथे छान वाटतं उन्हात, आणि थोडंसं सकाळी सकाळी आलं तर विटॅमिन डी वगैरे पण मिळतं। तर येस, मी थोडंसं उन्हात उभी आहे। तर येस, आज जास्त काही प्लॅन नाही आहे। तर आज इंडियन स्टोअरला जायचं आहे ग्रोसरी शॉपिंग करायला, आणि थोडंसं अजून लाईक वॉलमार्ट वगैरेला जाऊन बघायचं। आता मी सूप बनवते, त्यासाठी मी लवंगा, मिरे, थोडीशी दालचिनी आणि हे एक तमालपत्र घेतलं आहे, ते टाकणार आहे। थोडासा लसूण, हे कोथिंबीरच्या काड्या, कांदा आणि 7-8 टोमॅटो असं घेतले। आणि इथे मी आलू पराठ्यासाठी हे बटाटे हे जे बॉईल करून घेतले, थोडंसं आलं, आणि माझ्याकडे पालक आहे, ते म्हणजे आलू आणि पालक पराठा बनवणार आहे। आणि इथे कणिक भिजवणार आहे, तर मीठ वगैरे टाकून घेतलं आहे। आता इथे बनवते आहे सूप। पालक आता शिजवून रेडी आहे। आता आलू आणि पालक मिक्स करायचा, आणि त्याच्यामध्ये थोडंसं आलं टाकायचं, आणि मग पराठे बनवायला स्टार्ट करू शकतो। जेवणाची तयारी करून आली, आणि त्यानंतर मग ईशाने सांगितलं माझ्याबरोबर खेळ, मी बसली आता खेळायला थोडा वेळ। तर मी 1/2 an hour नंतर मला सूप करायचं होतं, ते मी करून घेईल, आणि त्यानंतर पराठे बनवायला लागेल। मग गरम गरम मी सगळे पराठे करू। आणि आता मी लायब्ररीमध्ये आली आहे थोडेसे बुक्स घ्यायला। बरेच दिवस झाले आलं नव्हतं, तर आता बुक्स कलेक्ट करतोय, म्हणजे घरात निशांचा चांगला टाइमपास होतो आणि बुक पण रीड करतो तो थोडाफार। तर सीझनप्रमाणे इथे वेगवेगळ्या बुक्स आलेल्या असतात। मी हळू बोलते कारण लायब्ररी आहे, तर या बुक्स कायम चेंज होत असतात। तर मग आम्ही घेतो आणि मग 15-20 दिवसात रिटर्न करून देतो। निशान ना सगळ्या बुक्स चेकआउट करतोय। इंडियन स्टोअरमध्ये आली आहे, आणि सगळं मिळतं इथे, जे इंडियामध्ये मिळतं ते सगळं मिळतं। तर इथे भाज्या पण मिळतात आणि बाकीच्या गोष्टी पण मिळतात। फॉर एक्झाम्पल हे फ्रोझन गोष्टी, लाडू वगैरे, गोड गोष्टी सगळ्या मिळतात इथे। तर आता फटाफट शॉपिंग करून घेते, मग बोलते तुमच्यासोबत। तर जस्ट आत्ता इंडियन ग्रोसरी घेऊन आलो आहे आम्ही, आणि भरपूर इंडियन ग्रोसरी घ्यायची होती, तर मस्त घेतली, फुल शॉपिंग केली। आता परत चालली आहे, मला दाखवते केवढी शॉपिंग केली आहे। एवढी शॉपिंग झाली आहे। कामं करून आता घरात आली, आणि यशने माझ्यासाठी चहा बनवला आहे। आता एन्जॉय करते, कारण आता सनसेट टाईम झालेला आहे। तर मस्त चहा पिला, आणि आता वाजले आहेत 6 संध्याकाळचे, आणि इथे ऑलरेडी अंधार झालेला आहे। 5:30लाच इथे सनसेट होत असतो। तर मी सकाळी जी पराठ्याची कणिक आणि बटाट्याची जी भाजी, म्हणजे त्याच्यातलं सारण करून ठेवलेलं, तर त्याचा आता परत पराठे बनवते। तर आजकाल मी काय करते, सकाळी जे बनवलेलं असतं तेच संध्याकाळी बनवते मोस्टली, म्हणजे जास्त लोड येत नाही। तर जसं रात्र इथे लवकर होते, त्यामुळे रात्रीचं जे जेवण असतं ते पण आम्ही लवकरच करतो, विच इज गुड हॅबिट है ना। त्यामुळे लवकर झोपलं जातं आणि सकाळी लवकर पण उठलं जातं। तर येस, हेच रुटीन फॉलो केलं पाहिजे, तरच चांगली झोप होते आणि तरच फ्रेश वाटतं। आणि लायब्ररीत तर मी खूप बुक्स आणल्या, तर आता रात्री झोपताना मी त्या रीड करेल ईशानसाठी। तर येस,
इथलं रुटीन आता थोडं ताळ्यावर येते असं म्हणता येईल. आणि मी इथल्या इंडक्शन गॅसवर घडीच्या पोळ्याच बनवत असते नेहमी, तर मी तेच बनवते. तर फटाफट 5-10 मिनिटात मी माझं काम फिनिश करते. तर हा आहे नेक्स्ट डे, आणि नेक्स्ट डेला आम्ही गेलेलो होम डेपोला, जिथे किड्ससाठी फ्री वर्कशॉप असतं. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सॅटर्डेला त्यांचं हे वर्कशॉप असतं. तर आम्ही जेव्हा पण टाईम मिळतो तेव्हा नक्की इथे येतो. तर मी आली आहे सकाळी होम डेपोला. तर येस, सकाळी उठण्याची सवय झालेलीच आहे काही दिवसांपासून, म्हणजे अर्ली मॉर्निंग उठायची सवय झालेली आहे. तर त्यासाठीच मी होम डेपोला आलेली, आणि इथे आज स्नो ग्लोब किट मिळते. तर आता तीच आम्ही घेऊन आलो. निशान, दाखव स्नो ग्लोब किट. निशानलाही मिळाली आहे स्नो ग्लोब किट. मस्त असे थर्मोकॉल्स वगैरे आहेत. तर येस, तिकडे पण आपण बनवू शकतो. त्यांनी तिथे एक एरिया दिलेला आहे, तिथे तुम्ही बनवू शकता. किंवा मग घरी तुमचं सगळं इन्स्ट्रुमेंट असतील, म्हणजे हॅमर वगैरे आणि स्क्रूड्रायव्हर, तर तुम्ही घरी पण बनवू शकता. तर आज इथे टेम्परेचर खूप डाऊन आहे, म्हणजे खूप जास्त थंडी आहे इथे, त्यामुळे आम्ही घरी घेऊन चाललो. आणि रिशाला 2 मिळाले है ना रिशा. तर येस, इथे होम डेपोमध्ये महिन्याच्या पहिल्या सॅटर्डेला नेहमी किड्स वर्कशॉप असतं, आणि हे फ्री असतं टोटली. तुम्हाला फक्त रजिस्टर करायचं. रजिस्टर नाही जरी केलं तरी इथे तुम्ही डायरेक्टली येऊन रजिस्टर करू शकता ऑन द स्पॉट, आणि मग विकेट घेऊ शकता. पण हे कसं 9ला स्टार्ट होतं सकाळी, तर तुम्हाला लवकरात लवकर इथे यायचं आणि किट कलेक्ट करायचं, नाही तर मग इथले किट संपून जातात. कारण की लास्ट टाइम आम्ही थोडंसं लेट आलेलो हो ना रिशा, आणि आम्हाला किट्सच मिळाले नाहीत. तर त्यासाठी आज आम्ही लवकर आलो, आणि आता मस्त घरी जाऊन मी हे बनवणार आहे. मग तुम्हाला दाखवते कसं. तर ही किट जी आम्ही ती ओपन केली आहे हॉलिडे स्नो ग्लोबची, आणि इथे त्यांनी सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेले असतात, तर त्या फॉलो करत आणि मी ऑफकोर्स दिशांना हेल्प करते आहे, तर तो इथे बनवतोय. बनवल्यानंतर जे कलर लागतात ते पण मी एका प्लेटमध्ये घेऊन आली आहे, आणि ब्रश पण त्यांनी दिलेला आहे. तर आता ते आम्ही यूज करणार आहे बनवल्यानंतर कलरिंगसाठी. तर अशी दिसते फायनली ही किट, आणि रिशाने मस्त रेड कलरने त्याला कलर केलाय. मध्ये एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.